जय सियाराम. मी विद्या रत्नाकर कालेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये. ही पावन यात्रा जी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारली आहे. मंडळी, आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 आणि आज आहे विजयादशमी, दसरा. आजचा दिवसच मुळी अत्यंत शुभ आहे. विजयाचा, सत्वाचा आणि संस्कृतीचा महोत्सव आहे. या पवित्र दिवशी आपण वसुंधरेच्या साक्षीने या दिंडीच्या प्रथम सत्राची मंगलमय सुरुवात पाहत आहोत. या पवित्र दिंडीने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी उपपीठ मराठवाडा माऊली माहेर सिमूर गव्हाण येथून प्रस्थान केले. आज आहे या आध्यात्मिक यात्रेचा सलग 5वा दिवस. तर मंडळी, पाहूया या आध्यात्मिक वाटचालीच्या आजच्या प्रवासाची प्रथम सत्राची सुरुवात. वसुंधरा पायी दिंडीची ही सकाळ आजच्या दसऱ्याच्या शुभदिनी अधिकच पावन झाली. रविराजाच्या कोवळ्या किरणांचे गगनांमध्ये आगमन झाले. प्रसन्न प्रभातच्या गारव्यात भक्तिरसाने भारलेली काकड आरती अगदी मंगलमय वातावरणात पार पडली. त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. मंत्रोच्चारांचे स्वर, सर्व भाविक भक्तांच्या ओठांवर असलेले नामस्मरण आणि मनात गुरुदेवांच्या चरणी असलेली असीम भक्तिभाव अशा प्रसन्न वातावरणामध्ये आजची धूपारती संपन्न झाली. नाथ महंता
पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुका सुंदर सुशोभनीय अशा रथामध्ये विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर सकाळच्या चहापानानंतर दिंडीने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले. सध्याच्या हवामानातील अस्थिरता, कधी अतिवृष्टी तर कधी टोकाचा दुष्काळ, हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचाच परिणाम आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत चालले आहे आणि त्यामुळे निसर्गचक्र बिघडत आहे. पूर्वी ठराविक काळात पडणारा पाऊस आता एकदम ढगफुटीसारखा पडतो आहे, ज्याला आपण ओला दुष्काळ म्हणतो. यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत आहे. दुसरीकडे काही भागांमध्ये महिनोमहिने पाऊसच पडत नाही. जमीन कोरडी, तलाव सुकलेले आणि ज्याला आपण सुका दुष्काळ म्हणतो. हे सारे परिणाम मानवनिर्मित हवामान बदलाचे आहेत. जंगलतोड, प्रदूषण, कार्बन उत्सर्जन यामुळे निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. आता तरी आपण जागं व्हायला हवं. निसर्गाचं रक्षण आपण केलं पाहिजे.
ही दिंडी आता तांबवा फाटा, तालुका धारूर, जिल्हा बीड येथे पोहोचली आहे. येथेच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन संपन्न झाले. सर्व यात्रिकी आणि भाविकांसाठी अल्पोपहाराची सुंदर सुबक व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेसाठी अन्नदान केले आहे शरद हनुमंत शेवाळे यांनी. सेवाभावाने ओतप्रोत असलेल्या भावनेने त्यांनी ही निस्वार्थ सेवा श्री गुरुचरणी अर्पण केली. सकाळी अल्पोपहाराच्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. बाळासाहेब वाघमोडे साहेब API धारूर, भुसारी साहेब PASI धारूर आणि अशोक साठे संस्थापक अध्यक्ष चाटे इंग्लिश स्कूल यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. गुरु नाम जपताना प्रत्येक यात्रिकेच्या मुखावर एक अनोखे तेज दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर गुरु भेटीची विलक्षण उत्कंठा आणि तळमळ स्पष्ट दिसत आहे. प्रत्येक पावला गणिक त्यांचे अंतःकरण अधिकाधिक निर्मळ होत चालले आहे. गुरुदेवांचे दर्शन होणार, त्यांच्या चरणांची माथा टेकणार ही भावना मनामध्ये एक अनामिक आनंद निर्माण करत आहे. गुरु म्हणजे दीपस्तंभ आणि शिष्य म्हणजे त्या प्रकाशात चालणारा वाटेकरीच. त्या गुरुदर्शनाच्या एका क्षणातच संपूर्ण विश्वाचे सुख सामावले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने चाललेली ही दिंडी म्हणजे श्रद्धेचा जिवंत प्रवास आहे. केवळ नामस्मरणाची गुंज आणि अंतर्मनात गुरुदेवांच्या कृपेसाठी उभारी घेणारी भजने खरोखरच मनाला मोहित करत आहेत.
वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तू
तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. आता ही वसुंधरा पायी दिंडी हॉटेल रितेश, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबत आहे. या ठिकाणी दिंडीचे जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. त्यानंतर
सर्व यात्रिकी व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. अण्णासाहेब गुळबिले यांनी निस्वार्थ भावनेने अन्नदानाची सेवा श्री गुरुचरणी अर्पण केली. त्यांच्या या उदात्त सेवाभावी दातृत्वाला शतशः वंदन. हे जिथे ही वसुंधरा पायी दिंडी प्रस्थान करत आहे तिथे तिथे वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबवला जात आहे. वृक्ष लागवड ही आज काळाची गरज बनली असून दिंडीचा प्रत्येक पाऊल निसर्ग संवर्धनाकडे उचललं जात आहे. या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जात आहे. ही वृक्ष भविष्यातील शुद्ध हवा आणि हिरवळ निर्माण करतील यात शंका नाही. याही ठिकाणी माननीय बजरंग बाप्पा सोनवणे, खासदार बीड, सीताताई बनसोडे, नगराध्यक्ष नगरपंचायत तालुका केज, हरुणभाई इनामदार, गटनेते नगरपंचायत केज या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. ही केवळ यात्रा नाही तर पर्यावरण रक्षणाची चळवळ आहे. स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय स्वामी जय जय योगिया. खासदार बजरंग बाप्पा सोनवणे तसेच नगराध्यक्ष बनसोडेताई, कॅनल प्रमुख हरुणभाई नामदार, आमचे सौरे तात्या, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उभे आले आहेत. तर मी पप्पांना सांगू इच्छितो, पप्पा हा आमचा जो उपक्रम आहे तो उपक्रम बद्दल आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त. आज माऊलींच्या पोटी महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये जी दिंडी चालू आहे, या दिंडी सोहळ्याला मी पहिल्यांदा भेट दिल्याचा खासदार म्हणून आज हार्दिक शुभेच्छा देतो आणि विजयादशमीच्याही आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आज विजयादशमीचं औचित्य साधून आज हे वृक्षारोपण देशात दिंडीच्या माध्यमातून जिथे जिथं जाईल तिथे तिथं होते आणि विजयादशमीचा मान आमच्या केजकरांना मिळाला. आपल्या प्रथम नागरिक आमच्या चिखलताई बनसोड आहेत, त्याचबरोबर माझे सभापती आदरणीय ईश्वरदादा चौरे, त्याचबरोबर गटनेते आदरणीय हरुणभाई, आमचे अण्णासाहेब, सर्वजणांनी सर्व टीम तुमची सेवेकरी, त्या सर्वांचं मी आभार मानेन आणि माऊलींच्या कृपेने आमच्या केजकरांना हा मान मिळाला त्याबद्दल त्यांचे आभारी मानेन. एकच सांगू की हे जे वृक्षारोपण आज आपण केलंय, त्या वृक्षारोपण आपल्याला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहील आणि याचा आपल्याला कधी इथून जाताना सर्वांना आणि सर्व भक्तगणालाही वाटत की हे झाड आपण लावलेलं आहे, या वृक्षाचं ऑनलाईन मॉनिटरिंग आहे, त्याच्यासाठी माऊलीचा विकासपद आहे. त्या सर्वांचा बहुमान आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभारी मानेन. मी पुढच्या कार्याला तुमच्या मिरचिकेचा खासदार या मिरचिकेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्याला तुमच्या शोध जाऊ आणि शेवटपर्यंत जेवढे झाडं पुढं लावायची त्याचं तुमचं दिंडी एक सुखदानाची पुढे जाऊ अशी शुभेच्छा देतो. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. मंडळी, अशा पद्धतीने आपण आजच्या शुभ दिवसाच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मंडळी, अल्पविश्रांतीनंतरचा आपण पुढचा प्रवास पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया.